नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेज बॉय यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज ऋषीपूजन आहे, तर ऋषीपूजनलाच चाललो आहे। भाई वगैरे आहेत, रुपेश वगैरे, सागरदादा, संदेश रांबाडे आहे, जितवादा आहे, आणखीन आबा आहे, अण्णा आहे, ईशान आला आहे, रुद्र आहे, रुद्रचे पप्पा, एवढे जण आलो आहे आपण ऋषीपूजनला। गेल्या वर्षी पण आलो होतो आपण ऋषीपूजनला, त्याचे पण व्हिडिओ टाकले आहे मी, कारण मी लहान असल्यापासून मित्रांनो ऋषीपूजनला येतो दरवर्षी। म्हणजे जे मला आठवतं आहे, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी ऋषीपूजनला येतो दरवर्षी। तर आता मित्रांनो आपण वारूळ शोधतोय, वारूळ भेटलं की मग तिथे आपण पूजा केली जाईल मित्रांनो, ते दाखवेन तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे। तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता आलोय पर्यावरती। सागरचा इकडे आंघोळ वगैरे करेल आणि मग थोडा तप करेल, नंतर मग तप करून झाला की मग 10 खडे काढेल पाण्यातून। 9 ऋषी आणखीन एक गणपती, असे 10 खडे काढेल, ते वरती घेऊन जायचे आहेत आपल्याला वारुळाच्या इकडे पूजेसाठी। आता तपाला बसेल सागरदादा। तर मित्रांनो, सागराचा तप करून झाला, आता सागराचा 10 खडे काढतोय पूजेसाठी। हे बघा, ते खडे घेऊन आपण वरती जाणार आहे वारुळाच्या इकडे, तिकडे ते मांडले जातील आणि त्याची पूजा केली जाईल। दहा आहेत ना?
श्री गणपती बाबा जुबेरा बाबा साराबाद प्रमाण तुमचा मान भला मान मान्य करून घ्या. आज बाळ गोपाल या ठिकाणी आले त्यांना सांभाळून आज त्यांचा नोकरी धंद्यात काही पुराव्यात यश देऊन आई नाचघाट आवरून नासाच्या घरावर पाय ठेवून वाय वाय कधी समज घालून काय कोणाची उठवणे असेल करणे असेल मोहिनी असेल तेवढी जिकडची तिकडे भोंबाच्या भोंबात आवरून ठेव आणि आज त्या लेकरांना सुखी ठेवण्यात तुझा मान भरला मान करून घे बाबा सांभाळ. नाही ठीक आहे बघतो. मग सकाळी मला मिस कॉल दिला होता पण माझी गडबड होती. ठीक आहे. होय ठीक आहे चालेल करतो. तिकडे मैदानावर भोंबाड बघायला पाठवला होता. तिथे सर्प आडवा आला तिथनं परत आला तो मागे. म्हणजे खरोखर काय तिकडे पाठवली होय भोंबाड जवळ बघायसाठी पाठवला होता मैदानावर. तर शेवटी सर्प आडवा आला शेवट आबा मागा आला शेवट आता ह्या जागेवर माहिती असं कुठेतरी करून मी सुरुवात केल्या पण हात पकडलेले आहे पण त्यामुळे कुठेतरी पण म्हातारे सुद्धा दोघे जण होते ना हात त्याच्या आडवा आला सर्प जे त्या मार्गात जाऊ नको म्हणून सांगितलं. आणि मी कधी पाहिलं माहिती एक वर्ष मी केला होता मुंबईला माझ्या समोर जबरदस्त रानात एवढा पदार्थ समोर आला मागच्या काही माझ्या ते त्याने कानात खडा लावून घेतला मुंबईला भले तिकीट काढायची नाही झाली तर मित्रांनो आपली पूजा वगैरे करून झाली. आता आबा प्रसादी वाटतो द्रोणमधून आणि सर्व प्रसादी कच्ची आहे भाज्यांची. कारेट आहे दोडका आहे पडवल आहे परत भेंडी आहे काकडी आहे त्याच्यामध्ये सफरचंद टाकलं आणि गूळ टाकला आहे. अशा सर्व वस्तूंची मिळून प्रसादी तयार केल्या मित्रांनो आणि ती सर्व कच्ची खायची असते मित्रांनो. आता आपल्याला पण येते बघा आबा आम्ही दोघं घेतो. हे बघा ह्याच्यामध्ये दोडका आहे पडवळ आहे कारेट आहे मिरची आहे गूळ आहे काकडी आहे सफरचंद आहे सर्व मिक्स केलं आहे. चांगली असते मित्रांनो हेल्थसाठी. चला खायला सुरुवात करूया आपण पण. हे बघा इकडे खात आहेत दादा बाई जितू दादा. तर मित्रांनो आपलं ऋषीपूजन करून झालं आहे आपण आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.